सांगली महानगरपालिका क्षेत्र में ऐसे कई वृक्ष हैं जो अपने आप में ऐतिहासिक धरोहरों को संरक्षित किए हुए हैं। मनपा ने अब इन पेड़ों के साथ क्षेत्र के सभी पेड़ों की गिनती का बेड़ा उठाया है। आज से इस अभियान की शुरुआत की गई है। सांगली मनपा के तहत आने वाले वृक्षों की गिनती का अभियान आज से शुरू किया गया। मनपा क्षेत्र में ऐसे कई वृक्ष हैं जो ऐतिहासिक धरोहरों को संरक्षित करते हैं, जिनके संरक्षण और भावी पीढ़ी तक इनकी जानकारी पहुंचाना एक जिम्मेदारी के रूप में स्वीकार करना आवश्यक है। इसी के तहत मनपा ने वृक्ष गणना अभियान की आज से शुरुआत की। सांगली के विधायक सुधीर गाडगिल के नेतृत्व और आयुक्त शुभम गुप्ता की उपस्थिति में पेड़ों की गिनती शुरू की गई। अगले 4 महीनों में मनपा क्षेत्र में 10 लाख पेड़ों की गिनती की जाएगी और प्रत्येक पेड़ का ऑनलाइन रिकॉर्ड रखा जाएगा। इसके अलावा सर्वेक्षण किए जाने वाले प्रत्येक पेड़ को विशेष रूप से मार्किंग किया जाएगा। सांगली महापालिकेने एक चांगला उपक्रम आजपासून सुरू केलेला आहे। सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातली जेवढी झाडं आहेत जी 2 फूट आणि त्याच्यावरची झाडं आहेत त्याचं आज सर्वे करणार आहे। प्रत्येक झाड हे रजिस्टर केलं जाईल, त्याची ठिकाण रजिस्टर केलं जाईल आणि त्याचं मॅपिंग मॅपिंग त्याचं केलेलं आहे। मला वाटतं एक चांगला उपक्रम केला आहे आणि ज्या भागात झाडं कमी आपल्याला कळणार आहे त्या भागात आपण जास्त झाडं लावता येतील आणि जे काही धोकादायक झाडं आहेत त्यांची पण आपल्याला माहिती मिळेल, वेळेमध्ये मिळेल, तेव्हा आपल्याला तोही लोक आपल्याला काढता येईल असं मला वाटतं। आज सांगलीचे लोकप्रिय आमदार सुधीरदादा गाडगील यांच्या हस्ते महानगरपालिका क्षेत्रातील वृक्ष गणनाची सुरुवात करण्यात आली आहे। त्यामध्ये 9 फुटापासून जेवढे पण झाडं आहेत त्याचे बुडेट झाडाचे सगळ्याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे। त्यामध्ये आमची अपेक्षा आहे की किमान 10 लाख झाडं महानगरपालिका क्षेत्रात असणार आहे। त्यामध्ये प्रत्येक पूर्ण सर्वेक्षण ऑनलाईन पद्धतीने रिअल टाईम बेसिसवर GPS टॅगिंगसह करण्यात येणार आहे। टॅगिंग झाल्यानंतर प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक वॉर्डात कुठल्या प्रकारचे किती झाडं आहेत ते आपल्याला गुगल इमेजिंगवर दिसणार आहे आणि ही सगळी माहिती आपण लोकांसाठी, सांगलीकरांसाठी सुद्धा ओपन ॲक्सेस करून लोकांना बघता आला पाहिजे। लोकांना जे वृक्षप्रेमी आहे, पर्यावरणप्रेमी आहे त्यांना सुद्धा क्षेत्र शोधता आलं पाहिजे की कुठे कुठे कमी आहे, कुठे त्यांनी महानगरपालिकेचं सहकार्य करण्याची गरज आहे। त्याप्रमाणे ते सुद्धा तो डेटा ॲक्सेस करू शकतील। त्याप्रमाणे जवळजवळ 3 ते 4 महिन्यामध्ये ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून सर्व सांगलीकरांसाठी या पूर्ण डेटा उपलब्ध करून दिला जाणार आहे।